नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जून महिन्याचा यापूर्वी जे हप्ते जमा करण्यात आले ते 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालं। परंतु जून महिन्याचे पैसे आज देखील आहेत की काही लाडक्या बहिणींना मिळालेले नाही आहेत। महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त संख्येने लाडक्या बहिणी पात्र असून देखील ज्या अटी आहेत, ज्या नियम तरतुदी आहेत, तर यांना पात्र असून देखील अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला नाही आहे। त्यामुळे आमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता कधी जमा होईल याच्याच प्रतीक्षेत लाडक्या बहिणी आहेत। वारंवार बँक स्टेटस आहेत तर या लाडक्या बहिणी चेक करत आहेत। तर तुम्ही ज्या लाडक्या बहिणींनी मोबाईलवरती फॉर्म भरला होता तर अशा लाडक्या बहिणींना मोबाईलवरती जी ॲप्लिकेशन आहे किंवा वेबसाईट आहे तर याच्या माध्यमातून तुमचा हप्ता जमा झालेला आहे की नाही आहे किंवा तुमचा जो ॲप्लिकेशनचा जो स्टेटस आहे तो तुम्ही चेक करू शकता। तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला चेक करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी वेबसाईट आहे तर या वेबसाईटवरती यायचं आहे। येथे आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड ज्या मोबाईलवरून तुम्ही फॉर्म भरला होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर बेनिफिशियरी म्हणजे ज्या महिलांचं किंवा लाडक्या बहिणींचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्या लाडक्या बहिणीच्या आयकॉनवरती क्लिक केलं असता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला वितरित झालेला आहे, आतापर्यंत किती हप्ते वितरित झालेले आहेत, तर असे संपूर्ण स्टेटस तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती जसे पाहतायत तसे तुम्हाला पाहता येणार आहेत। म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी केवळ मोबाईलवरती किंवा वेबसाईटवरती नोंदणी केली आहे अशाच लाडक्या बहिणींना हा स्टेटस चेक करता येतोय। तर अशा प्रकारे तुम्हाला कधी हप्ता जमा झालेला आहे तुम्ही चेक करू शकता। जर तुमचा हप्ता रिजेक्ट झालेला असेल, डीबीटी फेड झाला असेल तर स्टेटस या ठिकाणी देखील तुम्हाला पाहता येणार आहे। तर अशा प्रकारे अजून महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना जून महिन्याचा 1500 रुपये हप्ता आलेला नाही आहे। मंत्रिमंडळ अधिवेशन देखील चालू आहे तर याच्यामध्ये देखील बाजू मांडण्यात आली। चला तर पाहूया अधिवेशनामध्ये काय सांगण्यात आलं। तर माझ्या मतदारसंघात धरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या, अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले। आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाहीये। असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, काही महिलांच्या बाबतीत आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं पाहिजे। कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार। माहितीबद्दल धन्यवाद। निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत तर यांना पात्र असून देखील हप्ता जमा झालेला नाही आहे। त्यामुळे शासनाने या संदर्भात दखल घेऊन लाडक्या बहिणींचा हप्ता का जमा झालेला नाही आहे तर या संदर्भात पुरावा देणं गरजेचं आहे। तर मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांनी देखील त्यांच्या ट्विटर पेजवरती कोणतीच घोषणा केली नाही आहे किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्यांना हप्ता आलेला नाही आहे त्यांना अपात्र ठरवलेला आहे किंवा त्यांचा हप्ता काही डीबीटी कारणामुळे, तांत्रिक बिघाडामुळे आलेला नाही आहे अशा प्रकारे कोणतंच वक्तव्य त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे। विधिमंडळ जे अधिवेशन चालू आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्यासाठी वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे, परंतु या वेबसाईटवरती हप्ते वितरण का आलेलं नाही आहे याचं कारण स्पष्टपणे लाडक्या बहिणींपर्यंत द्यावं अशा प्रकारचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे। परंतु अजून याच्यावरती विचार विनिमय झालेलं नाही आहे। त्यामुळे अजून तरी आज दिवसभरामध्ये डीबीटी झालेलं नाही आहे, आज दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींना कोणताच हप्ता जमा झालेला नाही आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पात्र असून देखील शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो त्यांना मिळालेला नाही आहे। अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आम्ही पात्र असून देखील आमच्या बँक खात्यामध्ये का पैसे आले नाही आहेत याच कारणांच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या संदर्भात स्पष्टता द्यावी किंवा ज्या पात्र लाडक्या बहिणींना अजून हप्ते वितरण झाले नाही आहेत त्यांचे हप्ते वितरण डीबीटीद्वारे पुन्हा वितरित करावे किंवा डीबीटीद्वारे का हप्ते वितरित
वितरित होत नाही आहेत याचं स्पष्टीकरण संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी विचारत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भात शासनाने दक्षता घेणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे अजून हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे। यावर्षीचं म्हणजेच जून महिन्याचे जे हप्ते वितरण आहे तर 8 दिवस विलंब लागला तर तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता अजून आलेला नाही आहे म्हणजे तुम्ही अपात्र ठरता असा अर्थ होत नाही आहे। प्रतीक्षा करा, लवकरच या संदर्भात अपडेट किंवा तशी घोषणा किंवा तशी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती मिळण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अजून कोणतीच घोषणा नाही आहे। अनेक व्हिडिओज अनेक मेसेजेस येतील तर याच्या माध्यमातून जुलै हप्ता तारीख सांगितली जाईल। सध्या तरी जून महिन्याचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे। कदाचित याच्यामध्ये अजून पुढच्या वेळी ज्यावेळी हप्ता जमा केला जाईल तर याच्यामध्ये देखील शक्यता संख्या वाढण्याची आहे। त्यामुळे अशा प्रकारे अजून तरी पात्र लाडक्या बहिणी असून देखील त्यांना हप्ते मिळत नाही आहेत। त्यामुळे या संदर्भात जर काय अपडेट मिळालं तर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे हप्ते वितरण लवकरच सुरू व्हावे अशी सर्वांची अपेक्षा आहे। तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।